So basically fiber optic cable that is very useful. So we can use in ship, railway, nuclear plant, instruments, एअरक्राफ्ट कंट्रोल म्हणजे सिक्युरिटीसाठी आपण यूज करू शकतो. कारण त्याच्यातून ट्रॅव्हल होणारा सिग्नल हा लाईट सिग्नल असतो, तो इलेक्ट्रिक सिग्नल नसतो. त्यामुळे तो सिग्नल कोणी टॅप करू शकत नाही. लाईट सिग्नल असल्यामुळे टॅपिंग इज नॉट पॉसिबल. प्लस त्याच्यामध्ये नॉईज ॲड होण्याचे चान्सेस नसतात. सो सिक्युरिटी पर्पजसाठी फायबर ऑप्टिक केबल ही खूप युजफुल असते. त्यामुळे जिथे जिथे सिक्युरिटी पर्पज आहे, जसं काय आता किंवा लाईफ लाँग एखादी गोष्ट टिकायला पाहिजे, एखादं नेटवर्क लाईफ लाँग पाहिजे, तर त्यासाठी पण काय केलं जातं, फायबर ऑप्टिक केबल ही यूज केली जाते. कारण त्या ग्लासच्या बनलेल्या असतात. ओके, सो त्यांचा लाईफ पण जास्त आहे. शिवाय त्या लाईट वेट असतात. त्यामुळे फायबर ऑप्टिक केबल सगळीकडे यूज केल्या जातात. नाऊ लेट्स सी द कन्सेप्ट ऑफ सेल्युलर फोन सिस्टीम. सेल्युलर फोन सिस्टीमचा शोध लागण्याआधी मोबाईल टेलिफोन सिस्टीम MTS त्याचा यूज केला जात होता. मोबाईल टेलिफोन सिस्टीम. पण मोबाईल टेलिफोन सिस्टीम त्याचे काही ड्रॉबॅक्स होते. आता ते ड्रॉबॅक्स काय होते, तर एरिया कवर्ड इज स्मॉल इन केस ऑफ MTS. नेक्स्ट इज नंबर ऑफ RF चॅनल अवेलेबल फॉर युजर्स आर लिमिटेड. आता नंबर ऑफ रेडिओ, त्याच्यामध्ये जी वेव होती ती कुठली होती, रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव यूज केली जायची. म्हणजे जे आपल्या रेडिओ वेव्ज आपण रेडिओसाठी वापरतो, रेडिओची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीज यूज केल्या जात होत्या. आता ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जर जुने पिक्चर वगैरे बघितले असतील तर जेव्हा मिलिटरी मॅन सुट्टीसाठी त्यांच्या गावी जात होते तेव्हा त्यांना रेडिओवर त्याचे सिग्नल मिळत होते. त्यांना जर इमर्जन्सीमध्ये बोलवलं जात असेल तर त्यांचे जे कोडमध्ये जे काही सिग्नल होते ते रेडिओवर त्यांना ऐकू येत होते. आलं लक्षात, तर ती कुठली फ्रिक्वेन्सी होती, तर रेडिओ फ्रिक्वेन्सी होती. ओके, आणि हीच सेम फ्रिक्वेन्सी कोण यूज करत होतं, तर मोबाईल टेलिफोन सिस्टीम पण त्यांच्याकडून पण रेडिओ फ्रिक्वेन्सीज यूज केली जात होती. मग आता याच्यामध्ये नंबर ऑफ RF चॅनल अवेलेबल ते काय होते, लिमिटेड होते. इफ द युजर्स आर मोर इन नंबर देन दिस सिस्टीम कोलॅप्स. लिमिटेड युजर असल्यामुळे काय, जर युजर वाढले, एका वेळी जास्त लोकांनी कॉल केलेले असतील तर काय होणार, त्याच्यामध्ये ही सिस्टीम कोलॅप्स होते. देन युजर हॅड टू वेट टिल द चॅनल इज फ्री. म्हणजे आता युजर जो आहे त्याला काय वेट करायला लागायचं की आता सपोज रेडिओवर एखादं सॉन्ग चालू आहे आणि जर त्याच वेळी सेम जर सिग्नल आला रेडिओवर, ओके, सेम ती फ्रिक्वेन्सी दुसऱ्या कोणी यूज केली गेली तर ते सॉन्ग काय व्हायचं, पॉज होऊन जायचं. मग ते सॉन्ग त्या वेळेसाठी स्टॉप व्हायचं आणि नंतर ज्यावेळी तो चॅनल फ्री होईल त्यानंतर ते सॉन्ग जे आहे रेडिओवर ते पुन्हा चालू व्हायचं. म्हणजे हा त्याच्यामध्ये काय होता, प्रॉब्लेम होता. अँड द रेंज इन MTS वॉज ओनली इन द रेडियस ऑफ 32 किलोमीटर टू 50 किलोमीटर. ही त्याच्यामध्ये काय होती, रेंज होती. 32 ते 50 किलोमीटरमध्ये फक्त त्याची रेंज होती. अदरवाईज त्याच्या एरियाच्या बाहेर गेल्यावर नेटवर्क जे आहे ते मिळत नव्हतं. सो हे सगळे कशाचे ड्रॉबॅक आहेत, मोबाईल टेलिफोन सिस्टीमचे ड्रॉबॅक आहेत. मग हे ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी काय केलं गेलं, त्यानंतर सेलफोन सिस्टीम दॅट वॉज इंट्रोड्यूस इन 1980. इन दिस सिस्टीम लार्ज जिओग्राफिकल एरिया दॅट इज डिवायडेड इंटू स्मॉल एरियाज नोन ॲज सेल. ओके, आता हा एक्झॅक्टली असं ह्या एक्झागोनमध्ये वगैरे एरिया डिवाईड नाही केला जात, तर एक रँडम असा एरिया डिवाईड केला जातो, त्याला नाव दिलं जातं सेल असं. ओके, सो द सेल कवर सेव्हरल किलोमीटर्स ऑफ एरिया अँड इट कंटेन्स इट्स ओन ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. प्रत्येक सेलमध्ये ट्रान्समीटर असतो, रिसिव्हर असतो, ट्रान्समीटर असतो, रिसिव्हर असतो. ओके, अँड ईच सेल इज कनेक्टेड टू मास्टर टेलिफोन स्विचिंग ऑफिस MTSO. त्यांचा एक सेंट्रल कंट्रोलर असतो ज्याला आपण म्हणतो, सेंट्रल ऑफिस असतं ज्याला म्हटलं जातं मास्टर टेलिफोन स्विचिंग ऑफिस MTSO. Okay, as the vehicle containing cell phone passes through particular cell, it will served by transmitter and receiver. When the vehicle passes from one cell to another, ज्यावेळेस एखादा मोबाईल युजर किंवा सेलफोन युजर एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रॅव्हल करत असेल, at that time the system will automatically switch from one cell to
अनदर. सिस्टीम काय करते, आपोआप एका सेलपासून दुसऱ्या सेलला काय होते, स्विच होते. द रिसिव्हर इन ईच सेल मॉनिटर्स द स्ट्रेंथ ऑफ द सिग्नल. प्रत्येक सेलमध्ये रिसिव्हर असतो, तो जो सिग्नल चेंज झालेला आहे आता, ओके, मग तो चेंज झालेला सिग्नल जो आहे त्याची स्ट्रेंथ चेक करतो. वेन द सिग्नल फॉल्स बिलो द डिझायर्ड व्हॅल्यू इट ॲटोमॅटिकली सीक ए सेल वेअर द सिग्नल फ्रॉम द मोबाईल फोन इज स्ट्रॉंग. म्हणजे कुठल्या सेलचा सिग्नल स्ट्रॉंग असेल तो त्याला काय केला जातो, त्या मोबाईलला तिथे ॲटोमॅटिकली तो काय केला जातो, स्विच केला जातो. द कम्प्युटर कॉजेस द ट्रान्समिशन to change from one weak cell to stronger cell. This process is known as handoff process. आता ही जी हँडऑफ प्रोसेस असते म्हणजे एका नेटवर्कपासून दुसऱ्या नेटवर्कला स्विच होणं. तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स केला असेल, जेव्हा आपण पेणमधून पनवेलला जातो, पनवेलपासून नवी मुंबईमध्ये जातो, तेव्हा ॲटोमॅटिकली आपलं नेटवर्क काय होतं, चेंज होतं. तर ते नेटवर्क चेंज जे होतं त्याला काय म्हटलं जातं, हँडऑफ प्रोसेस म्हटलं जातं. अँड द हँडऑफ प्रोसेस टेक्स प्लेस विदिन 1/3 सेकंड. 1/3 सेकंडमध्ये ही प्रोसेस होते, त्यामुळे आपल्याला युजरला ती चेंज झालेलं कळत नाही. धिस प्रोसेस इज डिफाईन्ड ॲज reallocating different void cells as user moves between the cells. So this is how cell phone system works. Now let's try to understand the concept of radar. Radar is nothing but radio detection and ranging. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, रडार सिस्टीम कशासाठी वापरतो, इट इज यूज टू डिटेक्ट अँड फिक्स द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट काय असेल, शिप असेल, एखादं एअरक्राफ्ट असेल. सो द फॉरेन ऑब्जेक्टची पोझिशन, त्याची डायरेक्शन, हे सगळं डिटेक्ट करण्यासाठी काय केलं जातं, रडारचा यूज केला जातो. ओके, परकीय आक्रमण असेल तर त्या आक्रमणापासून आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, रडार यूज करतो. मग याच्यामध्ये काय केलं जातं, कंटिन्यूस रेडिओ फ्रिक्वेन्सी जी आहे ती रडारकडून सेंड केली जाते. रडारमध्ये ट्रान्समीटर असतो ॲज वेल ॲज रिसिव्हर असतो. सो इट कंटिन्युअसली ट्रान्समिट द रेडिओ फ्रिक्वेन्सीज आणि मग ती फ्रिक्वेन्सी सेंड केली जाते. जेव्हा एखादं टार्गेट प्रेझेंट असेल, फॉरेन टार्गेट, मग शिप असेल, एअरक्राफ्ट असेल, वेन द टार्गेट इज प्रेझेंट ऑब्व्हियसली त्याचा इको काय होतो, रिटर्न येतो. म्हणजे ती फ्रिक्वेन्सी काय होते, रिटर्न होते. मग ती जी रिटर्न आलेली फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय होते, रिसिव्हरकडून रिसीव्ह केली जाते आणि मग आपल्याला त्याचं डिस्टन्स कळतं. आता आपल्याला माहिती आहे व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. न्यूटन्सचा लॉ आहे. सी इक्वल टू डी अपॉन डिस्टन्स अपॉन टाईम. नाऊ सी इज वॉट, व्हिलॉसिटी ऑफ लाईट, कारण तो सी इज 3 × 10⁸ आणि डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे, तर इथून इथपर्यंत टार्गेटपर्यंत डिस्टन्स डी आणि पुन्हा तो इको रिटर्न येतो. त्यामुळे डिस्टन्स ट्रॅव्हल किती येते, 2D. ओके, आणि 2D अपॉन टाईम. सो वी कॅन कॅल्क्युलेट डी इक्वल टू CT अपॉन 2. नाऊ सी इज 3 × 10⁸. आणि नंतर काय केला जातो, टाईम मॉनिटर केला जातो की किती वेळ लागला इको सेंड केल्यानंतर, सिग्नल सेंड केल्यानंतर तो रिसीव्ह व्हायला किती वेळ लागला, तर तो टाईम मॉनिटर केला जातो. आणि नंतर मग याचं मल्टिप्लिकेशनमधून आपल्याला काय मिळतं, वी गेट द डिस्टन्स बिटवीन द टार्गेट अँड द radar. So in this way we can calculate the distance of the target by using radar. Now if the target is in the space, suppose aircraft आहे टार्गेट, मग त्याच्यामध्ये काय मॅटर करतं की अँगल पण मॅटर करतो. ओके, सो हिअर द फॉर्म्युला इज सेम, C इक्वल टू 2D अपॉन T. नाऊ साइन थीटा इज A अपॉन D. Okay, so here the total height is given by A plus H, where H is height and A is altitude. Okay, so here आता इथे जेव्हा आपल्याला एखाद्या टार्गेटचं पोझिशन, एक्झॅक्ट पोझिशन डिटेक्ट करायची असेल तर आपण काय करतो, इथे त्याचा अँगल जो आहे तो कसा बघणार, तर जसं आपण बघतो द डायरेक्शन ऑफ द टार्गेट इज गिवन ॲज मॅग्नेटिक कंपास. की आता ईस्ट असेल, इथे ईस्ट आहे, इथे वेस्ट आहे, इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे. ईस्ट असेल तर 90 डिग्री, ओके, साऊथ असेल तर 180 डिग्री, देन वेस्ट असेल
तर काय येणार, टोटल इथून 270 डिग्री आणि नॉर्थ असेल तर टोटल 360 डिग्री. ओके, सो डायरेक्शन ऑफ टार्गेट इज गिवन लाईक मॅग्नेटिक कंपास. सो व्हाईल डिसाइडिंग द लोकेशन ऑफ द डिस्टंट ऑब्जेक्ट, एखाद्या टार्गेटचं आपल्याला लोकेशन डिसाईड करायचं असेल, मग ते ऑब्जेक्ट कुठलंही असू द्या, लाईक एअरप्लेन्स असेल, रॉकेट असेल, मिसाईल असेल, देन 3 फॅक्टर्स आर टू डिटरमाइन. एक तर डिस्टन्स, त्याचं एलिव्हेशन अँड द रेंज ऑफ अझिमुथ. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन आयडेंटिफाय द पोझिशन ऑफ द टार्गेट.